राजवीरला न्याय मिळणार का? राजवीरचा जीव घेणाऱ्या बस चालकाला व संस्थापकाला कधी अटक होणार? दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 4च्या सुमारास नांदुरे येथील ज्ञानदीप प्रोग्रेस स्कूल अँड ज्युनियर कॉलेज नांदुरे या कॉलेजच्या स्कूल बसनं राजवीरचा जीव घेतला. शाळा सुटली व राजवीर सायकलवरती त्याच्या घरी जात असताना पुढे उभे असलेल्या स्कूल बसनं पुढे ऊस ट्रॅक्टर आल्यानं रागाच्या भरात रिव्हर्स घेत टाकून बस चालकानं पाठीमागं बघितलं नाही व बस ही फास्ट मागे घेतली व बस पट्टी मागेवरती सायकलवरती थांबलेला राजवीर कदम हा बच्चू पाठीमागे चाकाखाली आला व त्याचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला. गावावरती व त्याच्या आई वडिलांवरती दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचे आई वडील अजून देखील या घटनेतून सावरले गेले नाहीयेत. आज या घटनेला 10 ते 12 दिवस होऊन देखील गावामध्ये शांतता पसरलेली आहे. ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा काळा बाजार या घटनेमुळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते. या ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या स्कूल बस या स्क्रॅप मधील असून अशा या शाळेच्या संस्थापकांकडे 2 ते 3 स्क्रॅप स्कूल बस आहेत अशी माहिती सध्याला मिळते. त्याच अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील वाहतूक शाखेने स्कूल बसेसच्या कागदपत्राची पडताळणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. परंतु या संस्थेची एका स्कूल बसवरती कारवाई केली आहे. अशा अजून या संस्थापकाकडे 2 स्कूल बस असल्याचं गावकऱ्यांकडून बोललं जात आहे. त्या राहिलेल्या स्कूल बसवरती वाहतूक शाखा काय कारवाई करणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हा संस्थापक अध्यक्ष किरण राजाराम भिंगारे हा 12वी बोर्ड परीक्षेसाठी बाहेरून विद्यार्थी आणून त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊन त्यांना कॉफी पुरवून पासआउट करून देतो. 12वी बोर्ड परीक्षेच्या काळामध्ये गावात अनेक बाहेरचे विद्यार्थी व विद्यार्थिनी येतात आणि गावात बोर्ड परीक्षेच्या काळामध्ये राहण्यासाठी भाड्यानं रूम मागतात. परंतु विद्यार्थी इतके येतात की राहिलेल्या विद्यार्थ्यांना रूमही मिळत नाही. अशी अनेक कारणे हा संस्थापक व शिक्षक करत आहेत. यावर शिक्षणाधिकारी जिल्हाधिकारी कोणती कारवाई करणार याच्याकडे संपूर्ण गावचं व तालुक्याचं लक्ष लागलं आहे. आणि नांदुरी येथे चालत असलेला शिक्षणाचा काळा बाजार कधी थांबणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.